अरे मोबाईल काढ सफेद कोल्हापुरातून ही थेट दृश्य आहेत। उद्धव ठाकरे आता छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला जाऊन पोहोचलेले आहेत। कोल्हापुरातून शाहू महाराज यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होतीये आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शाहू महाराजांची भेट ही अनेक अर्थांनी महत्त्वाची अशी आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। यांच्याकडे होती त्यामुळे आपण पाहतोय की या ठिकाणी आपण पाहतोय की इच्छा होती इथल्या शिवसैनिकांची ही जागा शिवसेनेकडेच राहावी, पण दुसरीकडे आपण पाहतोय की ही जागा काँग्रेसला जाणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। त्या पार्श्वभूमीची ही भेट आहे। एकूणच आपण पाहतो की राजकीय भेटी महत्त्वाची मानली जाते, कारण आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसापासून या जागेवर शिवसेनेने क्लेम केलेला होता, पण आता तो क्लेम एक प्रकारे सोडला जाईल अशा प्रकारची स्थिती। आणि दुसरी गोष्ट सोशल मीडियावर सुद्धा शिवसैनिक अनेक प्रकारची मीम्स किंवा अनेक प्रकारच्या मागणी करणारे स्टेटस ठेवले जात होते। त्यांना एक प्रकारचा हा इशारा आहे की आपण एकूण महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत किंवा एकूण महाविकास आघाडीत आहोत, त्यामुळे माझा निर्णय जो झालेला आहे तो तुमच्याला दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे, अशा प्रकारची भूमिका एक प्रकारे असू शकते। एकूणच आपण पाहतो की मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। एकूणच आपण पाहतोय की कोल्हापूरची जागा जवळपास शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडून निश्चित झालेली आहे आणि शाहू महाराजांचा जो क्लेम होता तो काँग्रेसकडूनच मी निवडणूक रिंगणात असेन अशा प्रकारची भूमिका त्यांची होती। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की आत्ताची ही भेट खूप महत्त्वाची मानली जाते। अद्याप ही कोल्हापूरची जागा कोणाला सोडली हे ठरलं नसलं तर एक प्रकारे आपण पाहतो की वारंवार या ठिकाणी शाहू महाराजांसाठी ही जागा महाविकास आघाडीकडून सोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आणि त्याच्यानंतरची ही भेट आहे। आपण पाहतो की सांगलीमध्ये मिरजमध्ये सभा आहे उद्धव ठाकरे यांची आणि त्या पार्श्वभूमीवर इथं उद्धव ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता शाहू महाराजांची भेट घेत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे, कारण आपण पाहतो की उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांची मिठी मारलेली आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आम्ही एकच आहोत, एक होऊन लढणार आहोत अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। एकूणच आपण पाहतो की राज्यसभा निवडणुकीत काय झालं हे सर्वांनाच सरस्वत आहे, कारण संभाजीराजे यांना तुम्ही हातामध्ये मशाल घ्या आणि आमच्या बाजूने लढा किंवा एकूणच शिवसेनेचं चिन्ह घ्या अशा प्रकारची भूमिका होती, ती संभाजीराजे यांनी नाकारलेली होती। पण नंतर मात्र आपण पाहतो की याच जागेवर संभाजीराजे तयारी करत असतानाच शाहू महाराजांनी इच्छा प्रकट केली आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की शाहू महाराजांचं नाव आता पक्क झालेलं आहे। फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे। शाहू महाराजांनी सुद्धा मतदारसंघात लोकांना जाऊन भेटीगाठी जे आहेत ते सुरू केलेले आहेत, त्यामुळे आजची भेट ही महत्त्वाची आहे। बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरे कशा प्रकारची भूमिका मांडतात हे पाहणं आणि महत्त्वाचं औत्सुक्याचं असणार आहे। कॅमेरामॅन मिथुन प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। तेव्हा अनेक अर्थांनी कोल्हापुरात